एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब खऱ्या अर्थानं ज्या अधिकाऱ्यांनी या मिरवणुकीला इतक्या सकारात्मकपणे घेतलं आणि परवानगी दिली, विश्वासाने समितीवर विश्वास ठेवला, समाजावर विश्वास ठेवला, ते सन्माननीय जिल्हाधिकारी, प्रभारी जिल्हाधिकारी कुलदीपजी जंगम साहेब त्यांच्या आम्ही अंतःकरणपूर्वक मध्यवर्ती समितीच्या वतीनं तमाम मातंग समाजाच्या वतीनं या ठिकाणी व्यक्त करतो। त्याचबरोबर ज्यांच्यावर या मिरवणुकीचा सुरळीतपणे पार पडण्याची जबाबदारी आहे अशा आपले सन्माननीय धावडीचे पोलीस आयुक्त माननीय एम राजकुमारजी साहेब यांचंसुद्धा आम्ही अंतःकरणपूर्वक समितीच्या वतीनं आणि मातंग समाजाच्या वतीनं आभार मानतो। आणि या ठिकाणी हे आभार मानत असताना आता शासनाने परवानगी दिली, पण आमच्याही काही जबाबदारी निश्चित आहेत आणि त्यानिमित्तानं आपल्या माध्यमातून या सर्व मंडळांना आम्ही या ठिकाणी आवाहन करतोय की आता 12 वाजेपर्यंत परवानगी मिळालेली आहे, परंतु मिरवणूक इतकी मोठी आहे, 7-8 किलोमीटरची रांग असते, सगळे आहे आपल्याच नोंदी। आणि मग असं जर असेल तर मग बाबा आता हे वाढलेली वेळ आणि वाढलेला मिरवणूक आहे यावर्षी, म्हणजे मागच्या वर्षी 33 मंडळांनी भाग घेतला पोलीस रेकॉर्डप्रमाणे, यावर्षी पोलीस रेकॉर्डप्रमाणे 55 मंडळं आज नोंद आहे, ती 60सुद्धा उद्या होती। आणि मग एवढं जर असेल तर ही मिरवणूक कंट्रोल कशी करायची, तर त्यासाठी आम्ही प्रत्येक विभागाच्या आता इकडून स्कॅन करून बोरामणी नाका, बोगडे वस्ती, मसारे वस्ती इकडून येणाऱ्या मिरवणुकीसाठी एक शासनाची शासन पदाधिकारी तर असतीलच असतील, परंतु आमचे पदाधिकारीसुद्धा या ठिकाणी असतील आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही या माध्यमातून या मिरवणुकीमध्ये मिरवणूक मंडळ, पोलीस प्रशासन आणि प्रशासन यांच्यामध्ये समन्वय साधणारे महत्त्वाचे दुवे या ठिकाणी आम्ही काही पदाधिकारी नेमलेले आहेत, त्यांची नावं मी या ठिकाणी सांगतो। आता बघा, ही मिरवणूक विना गालबोट शासनाचे प्रशासनाचे सहकार्य घेत प्रशासनाला सहकार्य करत संपन्न होण्यासाठी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मध्यवर्ती जयंती महोत्सव अध्यक्ष आज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती 1 ऑगस्ट रोजी साजरी केली जात आहे आणि त्या माध्यमातून 3 तारखेला अण्णाभाऊ साठे जयंतीची मिरवणूक, सांगता मिरवणूक ही निघणार आहे। तरी ही मिरवणूक पारंपरिक पद्धतीने रात्री 10 वाजेपर्यंत निघत होती आणि आता शासनाने समाजाने त्याचा पाठपुरावा करून ही वेळ वाढवून आता 12पर्यंत केलेली आहे। तरी यामध्ये मी सर्व मंडळांना व अध्यक्षांना आवाहन करी इच्छितो की शासनाने जे आपल्याला विश्वास ठेवून जी परवानगी दिलेली आहे त्यास कुठला तडा न जाता सर्वांनी आपल्या कायद्याच्या नियमात राहून व आपले व्यवस्थितपणे सगळ्या मिरवणुका पार पाडाव्या व आपला उत्सव साजरा करावा।